नमस्कार मित्रांनो. काही लोक म्हणतात नशीब वाईट आहे म्हणून माझं आयुष्य बिघडलं. पण खरं सांगायचं तर नशीब नव्हे, काळ बदलतो आणि काळाबरोबर माणूसही बदलतो. आजची ही कथा आहे एका अशा माणसाची ज्याला वाटत होतं देव त्याच्यावर रागावले आहे, पण शेवटी त्याला समजतं हे सगळं होतं काळाच्या चक्रामुळे. विदर्भाच्या टोकावर डोंगराच्या कुशीत लपलेले एक लहानसं गाव होतं. कच्च्या रस्त्यांनी जोडलेलं आणि माणसाच्या साधेपणाने समृद्ध. त्या गावात अभय राहायचा. घर लहानसं, मातीच्या भिंती, कोलारू छप्पर, पावसाळ्यात थेंब थेंब पाणी गळायचं. पण त्या घरात एक गोष्ट कधीच कमी नव्हती, माया. अभयचे वडील नामदेवराव पहाटे 4 वाजता उठायचे. शेतीकडे निघण्याआधी देवघरात दिवा लावायचे. आईला हळूच म्हणायचे, आज पीक चांगलं दिसतंय, देव साथ देईल. आई सरस्वती खूप शांत, खूप सहनशील आणि मनाने फार मोठी. रोज सकाळी स्वयंपाकघरात काम करतानाच ती देवाचं नाव घेत असे. शेतीत कष्ट आहे पण उपाशी ठेवणार नाही, तो देव आहे. अभय लहानपणापासून वेगळाच होता. इतर मुलं दगडफेक, खेळ, भांडण करत असताना तो मात्र वहीत चित्र काढायचा. कधी शिक्षक बनण्याचं स्वप्न, कधी इंजिनियर, तर कधी मोठा अधिकारी. शाळेत गुरुजी नेहमी म्हणायचे, हा मुलगा पुढे फार मोठा होईल. आई वडिलांना अभयकडून खूप अपेक्षा होता, कारण तोच त्यांचा आधार होता. पण आयुष्य कधी सरळ रेषेत चालत नाही. पहिलं वर्ष पाऊस वेळेवर पडला नाही. शेतात बी पेरली पण उगवणं नीट झाले नाही. नामदेवराव म्हणाले, चालेल, पुढच्या वर्षी सगळं ठीक होईल. दुसरं वर्ष पावसाने पाठ फिरवली. विहीर कोरडी पडली. शेती करायला पाणीच उरलं नाही. तिसरं वर्ष दुष्काळ जाहीर झाला. गावात टँकरचं पाणी येऊ लागलं. शेतात उभं राहून नामदेवराव माती हातात घेत बसायचे आणि डोळे पुसत म्हणायचे, हीच माती आम्हाला जगवते आणि हीच आम्हाला सोडून चालली आहे. अभय हळूहळू हे सगळं पाहत होता. आई रात्री उशिरापर्यंत देवासमोर बसायची, दिवा लावून, डोळे मिटून, हात जोडून. कधी काही मागायची नाही, फक्त एवढंच म्हणायची, देवा, माझ्या पोराचं भविष्य वाचव. अभय दरवाजा मागून हे ऐकायचा. त्याच्या मनात पहिल्यांदा प्रश्न उभा राहिला, देव खरंच ऐकतो का? हळूहळू घरात पैशाची चणचण सुरू झाली. शाळेची फी वेळेवर भरता येईना. अभयचे जुने चप्पल फाटलेले होते. आईने त्याला नवीन चप्पल घ्यायला पैसे काढले, पण अभयने पाहिलं ते पैसे तिच्या साडीच्या पदरात गुंडाळलेले होते. तो म्हणाला, आई नको, चालतील हेच. आई हसली, पण त्या हसण्यामागे लपलेली वेदना अभय पहिल्यांदाच स्पष्ट पाहत होता. एक दिवस शेतात एक माणूस आला. हातात कागद, चेहऱ्यावर कठोरपणा. बँकेचा कर्मचारी. नामदेवराव शांतपणे कागद पाहत होते. अभय बाजूला उभा होता. तो कागद वाचता येत नव्हता, पण वडिलांच्या हाताची कंपनी त्याला वाचता येत होती. घरात येताच वडील खाली बसले. आईने विचारले, काय झालं हो? नामदेवराव काही बोलले नाहीत. खूप वेळ शांतता. मग हळू आवाजात म्हणाले, कर्ज वाढतंय, बँक थांबणार नाही म्हणते. त्या रात्री घरात कोणी जेवलंच नाही. अभय पलंगावर पडून छताकडे पाहत राहिला. पहिल्यांदाच त्याला वाटलं, आपण किती असहाय्य आहोत. दुसऱ्या दिवशी शाळेत शिक्षक म्हणाले, अभय, पुढच्या महिन्यापासून बोर्डाची तयारी सुरू करायची आहे. सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह होता. अभय मात्र खिडकी बाहेर पाहत होता. त्याला दिसत होतं त्याचं शेत कोरडं, भेगांनी भरलेलं. त्याच्या मनात विचार आला, मी शिकून काय करणार जेव्हा घरच राहणार नसेल. संध्याकाळी आई देवासमोर बसली होती. अभय थांबू शकला नाही. तो थेट म्हणाला, आई, रोज देवाला सांगतेस, मग असं का होतं आपल्यासोबतच? आईने हळूच त्याच्याकडे पाहिलं. बाळा, देव आपली परीक्षा घेतो. अभय पहिल्यांदाच थोडा चिडला. परीक्षा आमचीच का आई, शेजाऱ्याची नाही का? आई गप्प झाली.
तिने उत्तर दिलं नाही, कारण तिच्याकडे उत्तर नव्हतं, फक्त श्रद्धा होती. त्या रात्री अभयला झोप लागली नाही. त्याला आठवत राहिलं आईचं वाक्य, देव आहे. पण त्याचं मन म्हणत होतं, जर देव असता तर बाबा रोज रात्री चिंता करत बसले नसते, आई रोज रडली नसती. त्याच्या मनात नकळत एक कटू बी पेरलं गेलं होतं. काही दिवसांनी नामदेवराव सकाळी शेतातून परत आलेच नाहीत. अभय आणि आई शोधायला गेले. ते शेताच्या बांधावर बसलेले होते, डोळे लाल, हातात माती. आईने विचारलं, काय झालं हो? ते फक्त एवढंच म्हणाले, आपण हरतोय सरस्वती. अभय त्या शब्दांनी हादरला, कारण त्याने पहिल्यांदाच आपल्या वडिलांना हार मानलेलं पाहिलं. त्या दिवशी रात्री अभय खूप वेळ देवघरात उभा राहिला. दिवा तेवत होता. देव मूर्ती शांत होती. तो हळू आवाजात म्हणाला, जर तू खरंच असशील ना तर आमचं घर वाचव. कोणतंच उत्तर आलं नाही, फक्त दिव्याची ज्योत हल्ली. आणि त्या शांततेत अभयच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा संघर्ष सुरू झाला. विश्वास आणि वास्तव्य यांच्यातला संघर्ष. या क्षणापासून अभयच्या आयुष्यात काळाचं चक्र हळूहळू फिरायला सुरुवात झाली होती. त्या रात्रीपासून अभय बदलला होता. तोच अभय रोज सकाळी शाळेला निघताना देवघरात वाकून नमस्कार करायचा. आज मात्र देवघराकडे पाहूनही पाहिलं नाही. नामदेवरावाच्या डोळ्यातली हार त्याच्या मनात खोलवर रुतली होती. आपण हरतोय सरस्वती हे वाक्य अभयच्या डोक्यात सतत घुमत होतं. पुढचे काही दिवस घरात एक वेगळी शांतता होती. ती शांतता म्हणजे समाधान नव्हतं, ती होती थकलेल्या माणसाची शांतता. नामदेवराव बोलायचे कमी झाले होते, शेतीवर जायचे, खूप वेळ बसून राहायचे आणि संध्याकाळी परत येताना पावलं जड वाटायची. आई मात्र रोजच्या सारखीच देवपूजा करत होती, जणू तिचा एकटाच आधार उरलेला होता, देव. एक सकाळ अभय उठला तर घरात वेगळाच गोंधळ. आई घाबरलेली, शेजारी जमलेले. नामदेवराव खाली बसले होते, छातीवर हात, श्वास घ्यायला त्रास. अभय धावत गेला, बाबा बाबा. पण बाबाच्या डोळ्यात त्याला वेदना दिसत होती आणि असहाय्यपणा. गावात दवाखाना लांब, रुग्णवाहिका येणं म्हणजे नशीबच. शेजाऱ्यांच्या मोटरसायकलवरच त्यांना बसवलं. आई सतत देवाचं नाव घेत होती, शंकरा वाचव रे. अभय बाबांचा हात घट्ट धरून बसला होता. त्याला पहिल्यांदाच भीती वाटत होती, खरी भीती. दवाखान्यात पोहोचेपर्यंत उशीर झाला. डॉक्टर बाहेर आले. एक वाक्य खूप थंड आवाजात, सॉरी, आम्ही प्रयत्न केला. पण पुढचं वाक्य अभय ऐकू शकला नाही. त्याच्या कानात फक्त एकच गोष्ट वाजत होती, बाबा राहिले नाही. आई खाली बसली, तिचा आवाजही फुटेना, फक्त डोळ्यातून अश्रू वाहत होते. अभय मात्र सुन्न झाला होता. ना रडणं, ना ओरडणं, ना काही. दुपारपर्यंत सगळं गाव जमलं. स्मशानात चिता पेटली. आई जवळ उभी होती. अभय बाबाच्या पायाकडे पाहत होता. कालपर्यंत ज्या पायांनी शेतात चालत आपल्यासाठी कष्ट केले, आज ते निश्चल होते. अभयच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला, बाबा इतके चांगले होते, कुणाचं वाईट केलं नव्हतं, मग देवाने त्यांनाच का नेलं? संध्याकाळ झाली, सगळे लोक परत गेले. घर रिकामं वाटत होतं, खूपच रिकामं. आई देवघरात बसली. तिने दिवा लावला, डोळे मिटले, हात जोडले. अभय दरवाजात उभा होता. तो तिला पाहत राहिला आणि अचानक त्याच्यात काहीतरी तुटलं. तो थेट देवघरात गेला. पहिल्यांदाच नमस्कार करायला नाही, तो मूर्तीसमोर उभा राहिला. डोळे लाल झाले होते, आवाज थरथरत होता. माझ्या बाबांनी काय चूक केली होती? कोणतंही उत्तर आलं नाही. तो पुढे गेला. देवघराच्या भिंतीवर जोरात हात आपटला. धप्प. त्याच्या हातातून रक्त निघालं, पण वेदना हाताला नव्हती, वेदना मनाला होती. तो ओरडला, तू असशील तर समोर ये ना. आमचं घर का मोडलंस? आमचं आयुष्य का मोडलंस?
आई घाबरून उठली. अभय थांब. पण तो थांबत नव्हता. आई, रोज पूजा करतेस, रोज रडतेस, मग काय मिळालं तुला? बाबा परत येणार आहेत का? आई गप्प झाली. तिच्याकडे उत्तर नव्हतं. अभय पहिल्यांदाच खूप कठोर झाला. तो म्हणाला, आजपासून मी देव मानणार नाही. जो ऐकतच नाही, जो मदतच करत नाही, तो देव कसला? आईच्या डोळ्यात पाणी आलं. तिने फक्त एवढंच म्हटलं, बाळा, असे शब्द बोलू नकोस. पण अभयच्या मनात आग पेटली होती. त्या रात्री तो झोपला नाही. छताकडे पाहत राहिला. त्याला आठवत होतं बाबांचा हसरा चेहरा, शेतावर जाताना म्हणायचे ते शब्द, तू शिक, आमच्यासारखं आयुष्य तुझ्या वाट्याला येऊ देऊ नको. आणि त्या क्षणी अभयने मनात एक कठोर निर्णय घेतला. या गावात राहून काही होणार नाही. या गरिबीत राहून काही होणार नाही. देवाच्या भरोश्यावर राहूनही काही होणार नाही. तो स्वतःशीच म्हणाला, आता माझं आयुष्य मीच बदलणार. पण त्या निर्णयामागे आशा नव्हती, राग होता, तिरस्कार होता आणि देवावर तुटलेला विश्वास होता. आई झोपलेली होती. तिच्या उशीजवळ देवाचा छोटासा फोटो होता. अभयने तो फोटो पाहिला. क्षणभर थांबला, पण लगेच नजर फिरवली. त्या रात्री अभयच्या आयुष्यात एक नवं पर्व सुरू झालं आणि त्याचबरोबर त्याच्या मनातून देव हळूहळू निघून जात होता. हेच होतं काळाच्या चक्राचं पहिलं कठोर वळण. दुसऱ्या दिवशी सकाळी आई अजून झोपलेली होती. अभय हळूच उठला. घरात नजर फिरवली. भिंतीवर बाबांचे फोटो, कोपऱ्यात आईचं देवघर आणि अंगणात उभं असलेलं ते जुनं झाड, ज्या खाली बसून बाबा कधीतरी म्हणाले होते, हे घर तुझ्या शिक्षणामुळे उजळल रे. अभय क्षणभर थांबला, पण त्या आठवणीवर रागाचं पाणी ओतत तो बॅग उचलून बाहेर पडला. आईला न सांगता बस स्टँडवर उभा राहून त्याने मागे वळून पाहिलं. गाव धुसर होत चाललं होतं. जणू त्याचं संपूर्ण बालपण त्या धुळीत मिसळत होतं. तो गाव सोडत नव्हता. तो आपलं जुनं आयुष्य सोडत होता. शहर मोठं, गर्दीचं, आवाजाने भरलेलं. अभय पहिल्यांदाच इतकं मोठं जग पाहत होता. उंच इमारती, मोठे बोर्ड, लोक धावत होते. कोणाकडेच वेळ नव्हता. त्याला वाटलं, इथे कोणी कोणाला ओळखत नाही, म्हणजे इथे कोणी मला विचारणारही नाही, तू कोण आहेस? पहिल्या आठवड्यातच त्याला काम मिळालं. मोठ्या बांधकाम साईटवर सिमेंट उचलणं, वाळू ओढणं, दिवसभर उन्हात उभं राहणं. रात्री अंगात शक्ती उरायची नाही, पण त्याला फरक पडत नव्हता, कारण त्याच्या मनात एकच गोष्ट होती, पैसा. पहिल्या पगाराच्या दिवशी त्याने हातात नोटा धरल्या. खूप वेळ पाहत बसला. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला असं वाटलं, देव नाही पण पैसा आहे. फोन आला आईचा. बाळा, नीट आहेस ना? तो थोडा थांबला. हो, ठीक आहे. आई म्हणाली, कधी येणार? तो थंडपणे म्हणाला, सध्या वेळ नाही. फोन ठेवला, पण मनात काहीच हललं नाही. कामावर त्याची ओळख झाली समीरशी. तोच त्याला रोज जेवणाला घेऊन जायचा. हसरा, बोलका, थोडासा वेगळा. एक दिवस तो म्हणाला, अभय, एवढ्या कष्टात किती पैसे मिळतात तुला? अभय म्हणाला, पुरेसे नाही. समीर हसला, मग वेगळा रस्ता पकड. त्या वाक्याने अभयच्या मनात काहीतरी हललं. वेगळा रस्ता. हळूहळू तो समीर सोबत फिरू लागला. रात्री उशिरापर्यंत बाहेर. नवे लोक, वेगळं जग, दारू, गोंगाट, हसणं. पण त्या हसण्यात शांतता नव्हती. एक दिवस समीरने त्याला एका माणसासमोर उभं केलं. छान कपडे, गाडी, हातात महागडा फोन. तो म्हणाला, अभय, हुशार आहेस ना? थोडं डोकं वापरायचं काम आहे. अभयने विचारलं,
कसलं काम? तो माणूस हसला. फक्त सही करायची, कागद पुढे ढकलायचे, एवढंच. अभयला समजत होतं हे सरळ नाही, पण त्याच्या मनात बाबांचा मृत्यू चेहरा उभा राहिला. आईचं रिकामं घर, फाटकी चप्पल, बँकेची नोटीस आणि मनात एकच विचार, सरळ रस्त्याने चालूनच जर आयुष्य मोडलं असेल तर वाकड्याच रस्त्याने चालायला काय हरकत आहे? पहिल्यांदाच हात थरथरला. पहिली सही, पहिला खोटा कागद, पहिली लाच, पहिला चुकीचा निर्णय, पण त्याचबरोबर पहिली मोठी रक्कम. त्या रात्री तो खूप वेळ पैसे मोजत बसला. मनात कुठेही अपराध भाव नव्हता. उलट त्याला वाटलं, मी हुशार आहे, मी वाचलो. हळूहळू तो बदलत गेला. ज्याला लहानपणी खोटं बोलण्यावर झोप लागत नव्हती, तो आता सहज खोटं बोलू लागला. ज्याला आईच्या डोळ्यातलं पाणी सहन होत नव्हतं, तो आता फोनच उचलत नव्हता. त्याचं राहणं बदललं, कपडे बदलले, भाषा बदलली, सवयी बदलल्या, पण सगळ्यात जास्त बदललं त्याचं मन. एक दिवस साईटवर एका मजुराचा अपघात झाला. हात मोडला. तो वेदनेने ओरडत होता. अभय तिथे उभा होता. कोणी म्हणालं, थोडी मदत करूया, पण अभयने फक्त एवढंच म्हटलं, माझा वेळ वाया घालवू नका. तो स्वतःच थांबला. हे मीच बोललो का? पण लगेच स्वतःलाच उत्तर दिलं, या जगात भावनेने नाही, फायद्याने जगायचं असतं. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. बाबा शेतात उभे होते, हातात माती. त्याच्याकडे पाहून म्हणत होते, बाळा, चुकीचा रस्ता. अभय दचकून उठला. घामाघूम झाला. क्षणभर त्याला देवघर आठवलं, आईचा चेहरा आठवला, पण लगेच मोबाईल उचलून पाहिला. बँकेत पैसे जमा झाल्याचा मेसेज. तो हसला. स्वप्न हरलं आणि पैसा जिंकला. त्या दिवसापासून अभय फक्त शहरात राहत नव्हता, तो हळूहळू अंधारात राहत होता. आणि नकळत त्याच्या आयुष्यातील काळाचं चक्र वेगाने फिरू लागलं होतं. अभयच्या आयुष्यात आता दिवस नव्हते, उरले फक्त व्यवहार होते. कोणाला भेटायचं, कुठे सही करायची, कोणाचा फोन उचलायचा आणि कोणाला दुर्लक्ष करायचं, हे सगळं त्याला तोंडपाठ झालं होतं. ज्या पायांनी तो कधी काळी शेतात चिखलात चालायचा, तेच पाय आता चकचकीत बुटात चालत होते. ज्या हाताने तो वडिलांसोबत माती फुलवायचा, तेच हात आता फाईल्स पुढे ढकलत होते. आणि ज्या तोंडातून तो कधी काळी म्हणायचा, आई मी खोटं बोललो नाही, त्याच तोंडातून आता सहज खोटं बाहेर पडत होतं. 3 वर्षात अभय पूर्ण बदलला होता. लहान खोली सोडून तो मोठ्या फ्लॅटमध्ये राहू लागला. एसी, सोफा, काचेच्या खिडक्या, खाली उभ्या असलेल्या गाड्या, सगळं होतं. पण त्या घरात एकही फोटो नव्हता, ना बाबांचा ना आईंचा. एक दिवस ऑफिसमध्ये बसलेला असताना त्याचा फोन वाजला. आई. तो स्क्रीनकडे पाहत राहिला. क्षणभर फोन उचलायचा की नाही याचा विचार करतच फोन कट झाला. थोड्या वेळात पुन्हा फोन आला. यावेळी त्याने उचलला. बाळा. आईचा आवाज थरथरत होता. तू ठीक आहेस ना रे? अभय खुर्चीत मागे रेलला. हो आई, कामात आहे. बरं बरं. आई क्षणभर गप्प राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, बाळा, घर फार शांत वाटतंय. अभय काही बोलला नाही. तो स्क्रीनवर चालू असलेला मेल पाहत होता. आई म्हणाली, कधी येणार रे गावाला? तो थोडा वेतांगून म्हणाला, आई वेळ नाही. पलीकडून फार हळू आवाज आला, काळ असतो रे बाळा, पण आई नसते कायम. तो क्षणभर थांबला. त्या वाक्यात काहीतरी वेगळं होतं, पण लगेच तो म्हणाला, नंतर बोलू. फोन ठेवला. खोलीत शांतता होती. एसीचा आवाज, मोबाईलचं कंपन आणि मनात एक लहानशी टोचणी, पण त्याने तिला लगेच दाबून टाकलं. भावना ठेवल्या
तर आपण कमजोर होतो, हे त्याचं नवं तत्व होतं. दिवसांगणिक त्याचं नाव वाढत होतं. लोक म्हणू लागले, अभय फार स्मार्ट आहे, कुठल्याही कामात हा साप आहे, वरच्या लोकांशी ओळख आहे. एक दिवस त्याच्या समोर एक फाईल आली. त्यात एक लहान शेतकऱ्याची जमीन जाणार होती. अभयने नाव पाहिलं, गावाचं नाव वाचलं. तेच गाव जिथून तो आला होता. क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर वडिलांचा चेहरा आला. शेतात उभा असलेला, माती हातात घेतलेला तो थांबला. खूप थोडा वेळ, पण लगेच सही केली. फाईल पुढे सरकली आणि त्या क्षणी त्याच्या आतला शेवटचा कोवळा कोपरा हळूच बंद झाला. त्या रात्री तो बाल्कनीत उभा होता. खाली शहर उजळलेलं होतं. लाईट्स, गाड्या, लोक, सगळं धावत होती. त्याला अचानक जाणवलं, आपणही धावत आहोत, पण नेमकं कुठे? तो हसला स्वतःलाच. जिथे पैसा आहे तिथे. पुन्हा फोन वाजला. आई. यावेळी त्याने उचलला नाही. फोन थांबला. पुन्हा वाजला, थांबला. थोड्या वेळात मेसेज आला, आज तब्येत बरी नाही रे. तरी फोन केला. अभयने मेसेज वाचला, स्क्रीन लॉक केली आणि सोफ्यावर बसून टीव्ही सुरू केला. त्या मोठ्या घरात, त्या मोठ्या स्क्रीन समोर अभय खूप लहान झाला होता, पण त्याला ते जाणवत नव्हतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये एक मोठी मीटिंग होती. मोठा प्रोजेक्ट, मोठी डील, मोठे पैसे, सगळे त्याच्या भोवती फिरत होते. कोणी कॉफी विचारत होतं, कोणी फाईल, कोणी वेळ. तो आतून खूप समाधानी होता. बघ, तू हारलेला नाहीस, हेच तो स्वतःला सांगत होता. पण संध्याकाळी गाडी चालवत असताना रेडिओवर एक भजन लागलं. सुख दुःख हे येतात जातात. क्षणभर त्याचा हात स्टेअरिंगवर घट्ट झाला. त्याला अचानक आईचा आवाज आठवला, काळ असतो रे, पण आई नसते कायम. त्याने रेडिओ बंद केला, गाडीचा वेग वाढवला, कारण तो आवाज त्याला आठवण करून देत होता की तो किती पुढे आला आहे आणि किती मागे काहीतरी सोडून आला आहे. त्या रात्री अभय उशिरा झोपला. मोठ्या बेडवर, मऊ उशीवर आणि रिकाम्या मनाने. बाहेर जग म्हणत होतं, अभय यशस्वी झाला, पण आत कुठेतरी एक लहानसा आवाज म्हणत होता, वेळ फिरते आहे अभय, फक्त तुला अजून कळलेलं नाही. आणि खरंच त्याच्या आयुष्यात काळाचं चक्र हळूहळू उलट्या दिशेने फिरायला सुरुवात झाली होती. त्या दिवशी अभय एका मोठ्या प्रोजेक्टच्या कामासाठी शहराबाहेर डोंगराळ भागात निघाला होता. नवीन साईट, नवीन जमीन, मोठा करार, सगळं त्याच्या हातात येणार होतं. ड्रायव्हरला त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, संध्याकाळ होण्याआधी परतायचं आहे. वेळ त्याच्यासाठी सगळ्यात महाग गोष्ट झाली होती, पण निसर्गाला त्याची घाई मान्य नव्हती. डोंगरात वळणदार रस्त्यावरून जाताना एक फाटा चुकला. नेटवर्क गेला. गाडी पुढे जात राहिली आणि हळूहळू रस्ता अरुंद होत गेला. शेवटी ड्रायव्हर म्हणाला, साहेब, वाट चुकली बहुतेक. अभय वेतांगला, मागे वळा. पण समोर रस्ता इतका अरुंद होता की गाडी वळण शक्यच नव्हतं. सूर्य मावळतीकडे झुकत होता. आजूबाजूला जंगल, शांतता, भयान शांतता. थोडं पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला एक छोटंसं जुनं मंदिर दिसलं. कोलारू छप्पर, फाटलेली पायरी आणि समोर झाडाखाली बसलेला एक वृद्ध साधू. ड्रायव्हर म्हणाला, इथे थांबूया साहेब, विचारून घेऊ. अभय खाली उतरला. त्याच्या अंगावर महागडा कोट, हातात मोबाईल, चेहऱ्यावर घाई आणि डोळ्यात थकवा. साधू शांतपणे बसली होती, डोळे अर्धवट मिटलेली, जणू वेळ त्याच्यासाठीच थांबलेली होती. ड्रायव्हरने विचारलं, महाराज, मुख्य रस्ता कुठून जाईल? साधूने हळूच डोळे उघडले, अभयकडे पाहिली क्षणभर. मग एकच वाक्य, रस्ता तर सापडेल, पण तुला थांबायची सवय आहे का?
अभय गोंधळला. म्हणजे? साधू हसली. कशाची एवढी घाई आहे बाळा? अभय थोडा चिडला. माझ्याकडे वेळ नाही. तेव्हा साधू शांतपणे म्हणाले, वेळ तुझ्याकडे नसते, तू वेळेच्या हातात असतोस. त्या एका वाक्याने अभय आतून हल्ला. तो नकळत 2 पावलं मागे सरकला. कधी कुणी त्याला असं बोललं नव्हतं, कारण सगळे त्याला म्हणायचे, तुझ्यामुळे काम होतं, तुझ्याशिवाय काहीच पुढे सरकत नाही. पण या साधूच्या आवाजात कुठलाही दबाव नव्हता, फक्त खात्री होती. साधू पुढे म्हणाले, थोडा वेळ बसशील का? अभय पहिल्यांदाच काही न बोलता समोरच्या दगडावर बसला. ड्रायव्हर दूर उभा राहिला. जंगलात वारा वाहत होता. पानाची सळसळ, मंदिरातला दिवा हलत होता. साधू हळू आवाजात बोलू लागले, आज तू खूप मोठा असशील, पण 5 वर्षापूर्वी तू कुठे होतास? अभय गप्प. आणि 5 वर्षानंतर तू कुठे असशील याची खात्री आहे का? अभयच्या डोळ्यासमोर एकामागोमाग एक चित्र येऊ लागली. कोरडं शेत, बाबांचा चेहरा, आई देवघरात बसलेली आणि स्वतः साईन करताना थरथरलेला हात. साधूंनी हळूच एक दगड उचलला. हातात फिरवत म्हणाले, हा दगड हजारो वर्षापासून इथे आहे. राजे आले, गरीब गेले, युद्ध झाली, पावसाळे आले, दुष्काळ गेले, पण हा दगड इथेच आहे. ते थांबले आणि मग म्हणाले, कळतं का बाळा? आज तू वर असतोस, उद्या खाली. आज तुझ्या हातात फाईल, उद्या कदाचित औषधाची पावती. आज तुझं नाव मोठं, उद्या तुला ओळखणारही नसतील. यालाच म्हणतात काळाचे चक्र. अभयच्या छातीत काहीतरी आवळलं. तो पहिल्यांदाच कोणाचं बोलणं टाळू शकत नव्हता. साधूंनी त्याच्याकडे सरळ पाहिले. तू आज जे आहेस ते कायम राहील असं वाटतं का तुला? अभय काहीच बोलला नाही, कारण पहिल्यांदाच त्याच्याकडे उत्तर नव्हतं. साधू उठले, मंदिराकडे वळले आणि जाताना मागे न पाहता म्हणाले, वाईट वेळ येते तेव्हा माणूस देवाला दोष देतो आणि चांगली वेळ येते तेव्हा देवाला विसरतो. पण दोन्ही वेळा माणूस फक्त काळाच्या चक्रात फिरत असतो. अभय तिथेच बसून राहिला. मोबाईल हातात होता, पण स्क्रीन पाहायची हिंमत झाली नाही. थोड्या वेळाने ड्रायव्हर म्हणाला, साहेब, महाराजांनी सांगितलेला रस्ता सापडला आहे. अभय उभा राहिला. पायऱ्या चढताना त्यांनी नकळत मंदिराकडे पाहिली. दिवा अजूनही तेवत होता. गाडी सुरू झाली, पण अभयच्या आत एक वेगळीच गाडी सुरू झाली होती. विचाराची, आठवणीची आणि भीतीची. त्या संध्याकाळी पहिल्यांदाच अभयला स्वतःच्या यशापेक्षा स्वतःचं आयुष्य आठवू लागलं. आणि त्या एका वाक्याने, वेळ तुझ्याकडे नसते, तू वेळेच्या हातात असतोस, अभयच्या आयुष्यातील पुढचा मोठा वळणाचा रस्ता हळूच उघडायला सुरुवात झाली होती. त्या रात्री अभय हॉटेलच्या खोलीत आला. मोठी खोली, मऊ पलंग, समोर मोठी काच, खाली चमकणारं शहर. पण त्याच्या मनात अजूनही त्या डोंगरातल्या मंदिराचा दिवा तेवत होता आणि कानात घुमत होतं ते एकच वाक्य, वेळ तुझ्याकडे नसते, तू वेळेच्या हातात असतोस. तो खिडकीत उभा राहिला. खाली पाहिलं. गाड्या धावत होत्या, लोक धावत होते, कोणी कुणाला ओळखत नव्हतं. आणि अचानक त्याला जाणवलं, मीही तर हाच करत आहे, धावत आहे, पण कशासाठी? पहिल्यांदाच त्याला स्वतःची भीती वाटली. तो पलंगावर बसला. डोळे मिटले, पण झोप येत नव्हती. डोळ्यासमोर सतत एकच चेहरा येत होता, आई. आणि तिचं वाक्य, काळ असतो रे, पण आई नसते कायम. तेवढ्यात त्याला साधूंनी सांगितलेली गोष्ट आठवली. साधूंनी दगड हातात घेतला होता आणि म्हणाले होते, राजे आले, गरीब गेले, सत्ता बदलली, नाव बदलली, पण काळ तसाच राहिला. अभयच्या मनात एक प्रश्न तयार झाला, मी आज मोठा आहे, पण मला उद्या कोण आठवेल? त्याने मोबाईल उचलला. आईचा नंबर उघडला. डायल करायला बोट पुढे गेलं.
पण थांबलं. त्याला अचानक आठवलं, शेवटचा फोन, शेवटचा मेसेज. आज तब्येत बरी नाही. त्याच्या छातीत एक वेगळीच कळ आली. मी तेव्हाही टीव्ही लावला होता. तो उठून बसला, खोलीत फेरफटका मारू लागला आणि मग तो पहिल्यांदा स्वतःशी बोलला, जर काळ खरंच फिरतो तर आज मी ज्या जागेवर उभा आहे उद्या इथेच असेन का? त्या प्रश्नाचं उत्तर त्याला माहीत होतं, पण स्वीकारायची हिंमत नव्हती. त्याच रात्री अभयला स्वप्न पडलं. तो पुन्हा लहान झाला होता. शेतात उभा होता. बाबा बांधावर उभी होती, हातात कुदळ, चेहऱ्यावर शांत हास्य. ते म्हणाले, बाळा, तू खूप पुढे गेलास, पण स्वतःपासून खूप दूर गेलास. अभय धावत गेला, बाबा, पण ते हळूहळू धुसर होत गेले. त्यांच्या जागी तो वृद्ध साधू उभा होता. तो शांत चेहरा, तो डोळ्यातला स्थैर्य. साधू म्हणाले, काळ तुला खाली आणण्यासाठी नाही फिरत, काळ तुला जाग करण्यासाठी फिरतो. अभय दचकून उठला, घामाने पूर्ण भिजलेला. छाती जोरात धडधडत होती. पहाट झाली होती. खिडकीतून सूर्याची कोवळी किरण आत येत होती आणि पहिल्यांदाच त्या प्रकाशात अभयला स्वतःचा चेहरा वेगळा वाटला. थकलेला, रिकामा आणि एकटाच. तो आरशासमोर उभा राहिला. खूप वेळ स्वतःकडे पाहत राहिला आणि हळू आवाजात म्हणाला, मी हेच व्हायचं ठरवलं होतं का? तेवढ्यात मोबाईल वाजला. गावातून फोन होता, शेजाऱ्याचा. अभयने पटकन उचलला. काय झालं? पलीकडून आवाज आला, आई कालपासून फारच अशक्त आहे. डॉक्टर म्हणाले जास्त ताण देऊ नका. तो क्षण अभयच्या आयुष्यातील सगळ्यात शांत आणि सगळ्यात भीषण होता. फोन हातातून खाली पडला. पडता पडता वाचला. त्याच्या मनात एक विचार आला, काळ मला संधी देतोय का, की इशारा? त्याला अचानक साधूचा आवाज आठवला, आज तू वर असतोस, उद्या खाली. आज तुझ्या हातात फाईल, उद्या औषधाची पावती. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. खरं पाणी, खोटं नाही. तो खुर्चीत बसला, डोळे मिटले आणि मनात हळूच म्हणाला, देवा, मी तुला मानत नाही असं म्हणालो होतो, पण आज मला स्वतःवरही विश्वास वाटत नाही. हा शब्द त्याच्या तोंडातून नव्हते बाहेर आले, ते त्याच्या आतून आले होते. त्या क्षणी अभयला कळलं, काळाचं चक्र म्हणजे फक्त वर खाली जाणं नाही. काळाचं चक्र म्हणजे माणसाला त्याच्या चुकीच्या रस्त्यावरून परत योग्य वळणावर आणणं. आणि पहिल्यांदाच अभयच्या मनात एक नवा विचार जन्माला आला, आता उशीर झाला नसेल ना? हा प्रश्नच त्याच्या आयुष्यातील खऱ्या बदलाची सुरुवात होती. कारण त्या क्षणी अभय मोठा माणूस राहिला नव्हता. तो फक्त आईचा मुलगा बनला होता. फोन ठेवताच अभय काही क्षण जागेवरच बसून राहिला. डोळे उघडले होते, पण समोरचं जग त्याला दिसत नव्हतं. कानात फक्त एकच वाक्य घुमत होतं, आई कालपासून फारच अशक्त आहे. तो हळूच उठला, बॅग उघडली, कपडे कोंबले. पहिल्यांदाच कोणालाही फोन न करता, कोणालाही सांगितल्याशिवाय तो निघाला. हॉटेलच्या बाहेर उभा असलेला ड्रायव्हर म्हणाला, साहेब मीटिंग. अभय थांबला क्षणभर, मग शांतपणे म्हणाला, रद्द. त्या एका शब्दात त्याने पहिल्यांदाच पैशाला नाही, आईला प्राधान्य दिलं होतं. गाडी वेगात निघाली. रस्ता बदलत गेला. इमारती मागे पडल्या. मोकळं आकाश दिसू लागलं. डोंगर, झाडं आणि हळूहळू मातीचा वास. तो वास अभयला खूप ओळखीचा वाटला. गाडीत बसून तो खिडकीतून बाहेर पाहत होता. त्याला आठवत होतं, लहानपणी शाळेला जाताना याच रस्त्यावरून चालायचा. आई डब्बा देताना म्हणायची, भूक लागली तर सगळं विसरू नकोस. आणि आज त्याने खूप विसरलं होतं. गाडी गावात शिरली. तेच वळण, तेच मंदिर, तेच झाड, पण सगळं थोडंसं बदललेलं.
जुनं वाटणार. घरासमोर गाडी थांबली. अभय खाली उतरला. दार उघडं होतं. तो आत गेला. खोलीत मंद अंधार होता. खिडकीतून थोडासा प्रकाश येत होता आणि त्या प्रकाशात आई खाटेवर पडलेली होती, खूप अशक्त, डोळे अर्धवट उघडे, श्वास हलका. अभय काही क्षण तेथेच उभा राहिला, जणू पाय जमिनीला चिकटलेले होते. आईने हळूच डोळे उघडले आणि त्याला पाहिलं. त्या क्षणी तिच्या ओठावर हलकसं हास्य आलं. बाळा. आवाज फार क्षीण होता. अभय धावत गेला. तिच्या जवळ बसला. पहिल्यांदाच त्याने तिचा हात हातात घेतला. तो हात खूप थंड, खूप सुकलेला आणि खूप ओळखीचा. आई हळूच म्हणाली, तू आलास. क्षणभर थांबली, मग म्हणाली, एवढंच पुरे. ते 3 शब्द अभयच्या छातीत खोलवर घुसले. तो काहीच बोलू शकला नाही. त्याने फक्त तिच्या पायाजवळ डोकं टेकवलं आणि तो फुटला. पहिल्यांदाच मोठ्या माणसासारखा नाही, कडक माणसासारखा नाही, तर लहान मुलासारखा. आई हा शब्दही नीट बाहेर आला नाही. त्याचे खांदे हालत होते. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. आईने थरथरत्या हाताने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, खूप दमलास ना? अभयने मान हलवली. आई हळू आवाजात म्हणाली, काळ सगळ्यांचाच बदलतो. वाईट काळात देवाला दोष देऊ नकोस आणि चांगल्या काळात देवाला विसरू नकोस. त्या वाक्यात आईचा अनुभव होता, तिचं आयुष्य होतं आणि तिची प्रार्थना होती. अभय तिच्याकडे पाहत राहिला. त्याला अचानक जाणवलं की तीच आई आहे जी रोज देवघरात बसायची आणि त्याच्यासाठी मागायची. त्याने हळू आवाजात म्हटलं, आई, मला माफ कर. आई हसली, खूप शांत. आई, कधी राग धरते का रे? तेवढ्या शेजारी नात आली. डॉक्टर येणार होते. अभय बाहेर अंगणात आला. तोच अंगण जिथे बाबा बसायचे, तेच झाड ज्याखाली तो लहानपणी खेळायचा. तो झाडाकडे पाहत राहिला आणि पहिल्यांदाच त्याला त्या घराचं मोल कळलं. त्या दिवशी अभयला आयुष्याचा सगळ्यात मोठा धक्का बसला. तो होता, पैसा हरवत नव्हता, प्रतिष्ठा हरवत नव्हती. तो स्वतःची आई जवळजवळ हरवून बसला होता आणि एका सत्याने अभयच्या मनातली सगळी भिंत हळूहळू कोसळायला सुरुवात केली होती. कारण आज त्याच्या समोर उभं होतं यश नाही, फक्त नातं. आणि या क्षणापासून अभयच्या आयुष्यातील खरा बदल सुरू झाला होता. प्रेरणादायी समारोप. मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला सांगता येते, अभयची कथा इथे संपत नाही, ती येथे सुरू होते. कारण खरा संघर्ष वाईट दिवसात नसतो, खरा संघर्ष असतो चांगल्या दिवसात. आपण कसे राहतो याचा अभयने आयुष्यात सगळं पाहिलं. गरिबी, अपमान, राग, यश, पैसा, सत्ता आणि एकटेपणा. पण शेवटी त्याला एकच गोष्ट समजली, आयुष्य बदलत नाही, आपण बदललो तरच आयुष्य बदलते. मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो माझा काळ वाईट आहे, पण खरं सांगायचं तर वाईट काळ नसतो. काळ फक्त शिकवतो. कधी तो आपल्याला खाली बसवतो आपली अक्कल शिकवण्यासाठी आणि कधी वर नेतो आपली नम्रता तपासण्यासाठी. यालाच म्हणतात काळाचे चक्र. आज तुमच्याकडे जे आहे, पद, पैसा, नाव, लोक, हे सगळं तुमचं नाही. हे सगळं फक्त वेळेचं आहे. आज तुमच्याकडे आहे, उद्या कुणाच्याकडेही असू शकतं. पण एक गोष्ट जी काळ कधीच बदलू शकत नाही, तुमचं मन, तुमची माणुसकी, तुमची जाणीव. अभय मोठा झाला, पण खरा बदल तेव्हा झाला जेव्हा तो पुन्हा एकदा आईचा मुलगा बनला. म्हणूनच मित्रांनो, वाईट दिवस आले तर देवाला दोष देऊ नका आणि चांगले दिवस आले तर देवाला विसरू नका. आणि आयुष्याच्या धावपळीत ज्यांनी तुमच्यासाठी स्वतःचं आयुष्य घालवलं त्यांना विसरू नका. कारण लक्षात ठेवा, काळाचं चक्र फिरतच राहतं, पण
माणूस जर वेळेत बदलला तर तेच चक्र त्याच्यासाठी शाप नाही, आशीर्वाद बनतं. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुम्हाला कथा कशी वाटली ते लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद.